नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, येत्या लक्ष्मीपूजनाला आपण घरच्या घरी लक्ष्मी कुबेर पोटली बनवायची आहे. आता ही लक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवावी आणि कशी सिद्ध करावी, याच्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, यासाठी आपल्याला ही पोटली बनवायची आहे. तर ही कशी बनवावी आणि कशी सिद्ध करावी या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि काही शंका असतील तर मला कमेंट्स करून नक्कीच विचारा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनाचा सण हा दिवाळीमध्ये दरवर्षी वर्षातून एकदाच येतो आणि वर्षातून एकदा येणाऱ्या या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला आवडणाऱ्या अशा सर्व वस्तूंची मिळून एक पोटली बनवायची असते. पोटली म्हणजे बटवा, काही ठिकाणी त्याला पोटलीसुद्धा म्हटलं जातं. तर असा हा बटवा किंवा पोटली आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बनवायची आहे आणि ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपले धन पैसा ठेवतो या ठिकाणी आपल्याला ती ठेवून द्यायची आहे. यामुळं काय होतं तर यामुळं आपल्याला धनामध्ये धन वाढत जातं आपल्या घरामध्ये आणि जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहते बघा. म्हणजे ती लक्ष्मी कशी चंचल असते, तर या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. वर्षभर आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड लक्ष्मी नांदावी म्हणून. तर यासाठी आपण वर्षातून एकदा हा उपाय निश्चितच करायचा आहे, ही सेवा निश्चितच करायची आहे. तर ही पोटली कशी बनवायची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच लोक म्हणतात की ही पोटली मिळते, ती सिद्ध करून आम्ही देतो वगैरे असं करतात. पण आपण आपल्या हाताने जी पोटली बनवतो त्या पोटलीमध्ये जी शक्ती असते, ताकद असते, ती ताकद आपण बाहेरून आणणाऱ्या पोटलीमध्ये नसते. कारण ती पोटली सिद्ध करण्यासाठी जे मंत्र म्हणावे लागतात किंवा जी सेवा करावी लागते ती सेवा पूर्णपणे केली आहे असं होत नाही. तर यासाठी आपण आपल्या घरच्या घरी आपल्याला ही पोटली बनवायची आहे. तर या पोटलीसाठी सर्वप्रथम कोण बनवू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती ही पोटली बनवू शकते. आणि कधी बनवावी तर ही पोटली तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बनवायची आहे. फक्त त्याच्यामध्ये जे सामान लागणार आहे ते सामान तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी खरेदी करून आणायचं आहे. आता जे काही सामान लागणार आहे ते खूप महाग नाही आहे, स्वस्त सामान आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी धार्मिक वस्तू मिळतात त्या दुकानामध्ये निश्चितच हे सर्व वस्तू मिळून जातील किंवा स्वामी समर्थ मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू मिळून जातील. तर या वस्तू कोणत्या आहेत बघा. ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम म्हणजे लाल रंगाची पोटली हवी किंवा बटवा हवा. आता ज्यांच्याकडे बटवा किंवा पोटली नाही आहे अशा लोकांनी काय करायचं तर अशा वेळी आपण लाल रंगाचं ब्लाऊज पीस घ्यायचं किंवा लाल रंगाचा आपण देवपूजेसाठी कपडा वापरतो बघा कॉटनचा, तो लाल रंगाचा कपडा घेतला तरीही चालतो. तर यापैकी तुम्हाला कोणती वस्तू मिळेल ती घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत. तर या पोटलीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला आवडणाऱ्या अशा सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि फक्त ठेवायच्या नाही आहेत, त्या ठेवत असताना आपल्याला त्याच्यावरती मंत्र म्हणायचे आहेत, सेवा करायच्या आहेत आणि मगच ठेवायच्या आहेत आपल्या तिजोरीमध्ये. तर या वस्तूमध्ये सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला 3 कवड्या घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाच्या, 3 चॉकलेटी रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि लक्ष्मी कुबेर यंत्र पत्र्यावरती बनवलेलं असतं बघा, लक्ष्मी कुबेर यंत्र. हे लक्ष्मी कुबेर यंत्र एक घ्यायचं आहे आणि 3 लाल रंगाच्या सुपारी बाजारामध्ये मिळते बघा लाल रंगाची, ती लाल रंगाची सुपारी ती सुद्धा 3 घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गोमती चक्र 3 घ्यायचे, 3 लवंगा, 3 वेलची, तर त्याचबरोबर आपल्याला 3 हळकुंड घ्यायचे आहेत किंवा एक जरी हळकुंड घेतलं तरी चालेल. 3 किंवा तुम्ही 5, आता ज्या मी तुम्हाला वस्तू सांगितल्या त्या वस्तूमध्ये तुम्हाला 3 वस्तू किंवा 5 वस्तू घ्यायच्या आहेत किंवा एक जरी घेतली तरीही चालेल. विषम संख्येमध्ये घ्या, फक्त 1, 3 किंवा 5 अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता हळकुंड घेत असताना तुम्हाला ही हळकुंड लेकरूवाळे हळकुंड घ्यायचे आहेत. म्हणजे एका हळकुंडाला छोटी छोटी बाजूला
2-3 हळकुंड अशी चिटकून लागलेली असतात बघा, आलेली असतात. अशी हळकुंड, याला लेकुरवळी हळकुंड असं म्हटलं जातं. तशी हळकुंड तुम्हाला 1 किंवा 3 घ्यायची आहेत. आता तुम्ही ती पोटली जास्त मोठी होऊ नये, छोटी व्हावी, आपल्या तिजोरीत आपल्याला व्यवस्थितरित्या ठेवता यावी, यासाठी आपण 1 सुद्धा घेऊ शकतो किंवा 3 सुद्धा घेऊ शकतो. आता वेलची, लवंगा, हळकुंड, लाल रंगाची सुपारी, पिवळ्या मोहरी, 1 चमचाभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. छोटा आपण मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा वापरतो तितकी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्याचबरोबर पांढऱ्या कवड्या 3, चॉकलेटी कवड्या 3 आणि लक्ष्मी कुबेर यंत्र, अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि थोडंसं केशरसुद्धा त्यामध्ये 2-3 केशर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 2-3 पानं केशर अशी सुद्धा त्याच्यामध्ये घालायचे आहेत. आता या सर्व वस्तू काय करायचं बघा, या सर्व वस्तू आपण लक्ष्मीपूजन जेव्हा आपण घरातलं करणार तेव्हा त्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपण एका पाटावरती किंवा एका डिशमध्ये घ्यायच्या सगळ्या वस्तू आणि त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता लक्ष्मीपूजन झालं की त्याच्यानंतर आपण काय करायचं, या वस्तू सर्व आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि सेवा करायला सुरुवात करायची. आता सेवा करायची म्हणजे काय करायचं, तर या सर्व वस्तू आपण हातामध्ये घ्यायच्या आणि मंत्र म्हणायला सुरुवात करायची. तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ ही 1 माळ जप करायचा. त्याच्यानंतर लक्ष्मी कुबेर मंत्र 1 माळ म्हणायचा. त्याच्यानंतर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं. आणि सर्व सेवा ही झाल्याच्या नंतर आपल्याला एकदा महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणायचं आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना 16 वेळा श्रीसुक्त म्हणायला वेळ लागतो बघा, तर वेळ लागला तरीसुद्धा आपण 16 वेळा श्रीसुक्त म्हणायचंच आहे. पण आता काही कारणास्तव जर तुम्ही म्हणू शकत नसाल 16 वेळा किंवा कारण आपली लक्ष्मीपूजनची सेवा त्या दिवशी खूप असते, पूजा खूप वेळ करायला लागतो, त्यामुळे आपल्याला ही सेवा करणं थोडं अवघड आहे. पण तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी वर्षातून एकदाच मिळणारा हा चान्स आहे, हा चान्स तुम्हाला घालवायचा नाही, म्हणून तुम्हाला ही सेवा या दिवशी करायची आहे. आता 16 वेळा जर श्रीसुक्तमचं पठण करणं शक्य नसेल तर किमान 3 वेळा किंवा 5 वेळा तरी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. फलश्रुती फक्त एकदाच म्हणायची आहे, 16 वेळा श्रीसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे. आता याच्यानंतर आपण ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तूंना एका पोटलीमध्ये किंवा त्या बटव्यामध्ये बांधून ठेवायचं, घट्ट बांधायचं. त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या, त्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते रात्रभर तिथंच लक्ष्मीपूजन केल्यानंतर आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायची आहे ती पोटली. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण आपल्या लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजा करणार तेव्हा त्या सर्व वस्तूंना पुन्हा एकदा हळदी कुंकू लावायचं. ओम लक्ष्मी नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायचा आणि त्याच्यानंतर ती पोटली जी आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तिजोरीत आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे. तर यामुळे काय होतं बघा, अचानक धनलाभ वगैरे होत नाही किंवा कुठून पैसे येत नाहीत आपल्याला. तर याच्यामुळे काय होतं, जी काही लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये, जो काही पैसा आहे, सोनं नाणं आहे, ते आपल्या घरामध्येच राहतं, स्थिर राहतं, म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती आपल्या होत राहते. ही वर्षातून एकदाच करता येणारी अशी सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निश्चितच करून बघा. या ठिकाणी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे तुम्हाला ही जी पोटली आहे ती फक्त वर्षातून एकदाच तिजोरीमध्ये ठेवायची नाही आहे, तर प्रत्येक महिन्यामध्ये एकदा दुर्गाष्टमी येते. तर प्रत्येक दुर्गाष्टमीच्या दिवशी ही पोटली आपल्याला तिजोरीतून बाहेर काढायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती परत एकदा आपल्याला सेवा करायची आहे. आता परत एकदा म्हणजे सगळ्या सेवा आपल्याला परत करायच्या नाहीत, तर फक्त श्रीसुक्तमचं एकदा पठण करायचं फलश्रुतीसहित आणि परत त्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर परत ती पोटली आपल्याला तिजोरीमध्ये नेऊन ठेवायची आहे. ही पोटली तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, अशी ही वर्षातून एकदाच करता येणारी सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही नक्की करा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.